विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मिशन 2029ला आतापासूनच सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजपाने विधानसभा निवडणुकीतून कमबॅक केलं। पुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढेल असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना केलं होतं। त्याच योजनेवर आता भाजपाने काम सुरू केलंय। राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा आहे। याचा थेट फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे। आपणच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वारसदार आहोत असा दावा शिंदे करतात। आता त्याच बाळासाहेबांचे पुत्र आणि पुतणे सोबत आलेले आहेत, त्यामुळे दोन ठाकरेंमध्ये विभागली जाणारी मतं आता एकजूट होऊ शकतात। त्याचा तोटा थेट एकनाथ शिंदे यांना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरेंची संभाव्य युती शिंदेंना जड जाईल, कारण तिन्ही पक्षांची मतपेटी सारखीच आहे। 2029 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची असल्यास शिंदेंची शिवसेना भाजपासाठी अडथळा ठरते। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 26.77% मतांसह 132 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना शिंदे गटाने 12.34% मतांसह 56 जागा। महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 9% मतांसह 41 जागा खिशात घातल्या। भाजप आणि शिवसेनेचा मुद्दा हिंदुत्वाचा आहे, त्यामुळे शिंदे सेना कमकुवत झाल्याशिवाय भाजप आणखी मजबूत होणार नाही याची कल्पना दिल्लीतील नेत्यांना आली आहे। त्यामुळेच शिंदे यांच्या आक्रमक राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने त्यांचे आमदार असलेल्या मतदारसंघातील विरोधकांच्या पक्ष प्रवेशाचा धडाका लावला आहे। अनेक ठिकाणी शिंदे सेनेच्या उमेदवारांविरोधात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांच्या हाती कमळ दिलं जात आहे। आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये 100% साठी शिंदे सेनेला टक्कर देण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे। त्यामुळे आगामी काळात शिंदेच्या शिवसेनेला बराच संघर्ष करावा लागू शकतो।